तुम्हाला नक्की मिळेलच, पण तुम्ही या गोष्टी केल्या तरच. नंबर 1, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, नाही तर जग तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. जर तुम्ही स्वतःलाच शंका घेणार असाल तर बाकी लोक तुमच्यावर काय विश्वास ठेवतील, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक लोक आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहतात, पण सुरुवातीलाच त्यांच्या मनात भीती असते की मी करू शकेन का नाही. हीच भीती त्यांना मागे खेचते. उदाहरण बघा, एकाच वर्गात 2 विद्यार्थी असतात. एक म्हणतो मी पास होणारच आणि दुसरा म्हणतो बघू काय होतं. शेवटी काय होतं, जो आधीपासून ठरवतो तो जास्त मेहनत करतो आणि यश त्यालाच मिळतं. त्यामुळे स्वतःला रोज सांगा मी करू शकतो, मीच करणारच आहे. नंबर 2, वेळेचा योग्य वापर शिका. कारण वेळ परत कधीच येत नाही. यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे वेळेचा वापर. आणि अनेक लोक म्हणतात आमच्याकडे संधी नाही, पण खरं कारण असतं त्यांनी वेळ वाया घालवलेला असतो. मोबाईलवर तासनतास स्क्रोल करणं आणि नंतर म्हणणं वेळ नाही, हे स्वतःशी केलेलं खोटं आहे. उदाहरण घ्या, एक माणूस रोज 2 तास शिकवण्यात घालवतो आणि दुसरा तोच वेळ फालतू गोष्टीत घालवतो. 1 वर्षानंतर दोघांमध्ये जमीन आकाशाचा फरक पडतो. त्यामुळे वेळेला पैसा समजा आणि प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवा. नंबर 3, कठीण प्रसंगातून पळू नका, कारण तिथेच तुमची खरी ताकद तयार होते. ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असतं ते लोक अडचणींना घाबरत नाहीत, उलट त्या स्वीकारतात, कारण त्यांना माहिती असतं की प्रत्येक कठीण प्रसंग त्यांना मजबूत बनवतो. उदाहरण बघा, जिममध्ये वजन उचलताना सुरुवातीला खूप त्रास होतो, पण त्याच त्रासामुळे शरीर मजबूत होतं. तसंच आयुष्यातही आहे. जर तुम्ही प्रत्येक समस्येपासून पळालात तर तुम्ही कधीच मोठे होणार नाही, पण जर तुम्ही त्या समस्येला समोर गेलात तर तुम्ही मजबूत बनाल. नंबर 4 मित्रांनो, सातत्य ठेवा, कारण मोठं यश एका दिवसात मिळत नाही. आज अनेक लोक सुरुवात तर करतात पण 2-4 दिवसातच थांबतात आणि मग म्हणतात आम्हाला काही जमत नाही. पण सत्य हे आहे की सातत्य ठेवणारेच शेवटी जिंकतात. उदाहरण घ्या, यूट्यूबवर अनेक लोक व्हिडिओ टाकायला सुरुवात करतात, पण काही व्हिडिओला व्ह्यूज नाही आले की ते थांबतात. आणि जे थांबत नाहीत तेच पुढे मोठे होतात. त्यामुळे रोज थोडं का होईना पण काम करत राहा. छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठं यश तयार होतं. नंबर 5 मित्रांनो, योग्य लोकांच्या सहवासात राहा, कारण वातावरण तुमचं भविष्य ठरवतं. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता त्यांच्यासारखे तुम्ही बनता. जर तुमच्या आजूबाजूला नेहमी सकारात्मक विचार करणारे लोक असतील तर तुम्हीही तसंच विचार करायला लागता. आणि जर तुमच्या आसपास मेहनती आणि सकारात्मक लोक असतील तर तुमच्यातही तीच ऊर्जा येते. उदाहरण बघा, एक मित्र ग्रुप आहे जो नेहमी टाईमपास करतो आणि दुसरा ग्रुप आहे जो काहीतरी शिकवतो, काम करतो. तर दोघांचं भविष्य वेगळंच असणार. त्यामुळे तुमचं सर्कल काळजीपूर्वक निवडा. नंबर 6 मित्रांनो, शिकत राहा, कारण थांबलेला माणूस मागेच राहतो. आजच्या जगात जो शिकणं थांबवतो तो मागे पडतो, कारण जग खूप वेगाने बदलत आहे. अनेक लोक एकदा तरी शिकले की त्यावरच आयुष्यभर जगतात, पण यशस्वी लोक नेहमी नवीन गोष्टी शिकत राहतात. उदाहरण बघा, एक माणूस जुन्या पद्धतीने काम करतो आणि दुसरा नवीन स्किल शिकतो. काही वर्षांनी दुसरा माणूस खूप पुढे गेलेला असतो. त्यामुळे रोज काहीतरी नवीन शिका, मग ते खोटं का असेना पण सतत वाढत राहा. मग ते छोटं का असाना पण सतत वाढत राहा. नंबर 7 मित्रांनो, स्पष्ट ध्येय ठेवा, नाहीतर मेहनत वाया जाईल. अनेक लोक खूप मेहनत करतात पण त्यांना नेमकं कुठे पोहोचायचं आहे हेच माहीत नसतं. त्यामुळे त्यांची मेहनत योग्य दिशेत जात नाही आणि शेवटी ते थकतात पण यश मिळत नाही. उदाहरण बघा, एक माणूस नकाशा न बघता प्रवास करतो आणि दुसरा माणूस आधीच रस्ता ठरवतो. दोघेही चालतात पण योग्य ठिकाणी तोच पोहोचतो ज्याला दिशा माहीत असते. त्यामुळे तुमचं ध्येय स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. रोज सकाळी स्वतःला विचारा की मी कोणत्या दिशेने चाललो आहे. नंबर 8, अपयशाला घाबरू नका, कारण तेच तुम्हाला पुढे नेणार आहेत. अपयश म्हणजे शेवट नाही, तर तो एक शिकवण्याचा टप्पा आहे. पण अनेक लोक एकदा अपयश आलं की पूर्णपणे हार मानतात आणि तिथे थांबतात. उदाहरण बघा, एक लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ते कितीतरी वेळा पडतं, पण ते पुन्हा उठतं आणि चालायला शिकतं. जर ते पहिल्यांदाच पडल्यावर थांबलं असतं तर ते कधी चालायला शिकलं नसतं. तसंच आयुष्यातही आहे, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहता तोपर्यंत तुम्ही हरत नाही. नंबर 9 मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांशी करू नका, कारण प्रत्येकाची वेगवेगळी असते. आज सोशल मीडियामुळे अनेक लोक स्वतःला कमी समजायला लागतात, कारण त्यांना वाटतं इतर लोक खूप पुढे गेले आहेत. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रत्येकाची वेगवेगळी असती. उदाहरण बघा, एक झाड लवकर वाढतं आणि दुसरं झाड उशिरा वाढतं, पण दोघेही शेवटी मोठे होतात. जर तुम्ही सतत इतरांशी तुलना करत राहिला तर तुम्ही तुमचा फोकस हरवता. त्यामुळे स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा. नंबर 10 मित्रांनो, स्वतःवर नियंत्रण ठेवा, कारण यशस्वी लोक स्वतःला जिंकतात आधी. जो माणूस आधी स्वतःच्या सवयीवर नियंत्रण ठेवू शकतो तोच आयुष्यात पुढे काहीतरी करू शकतो. अनेक लोकांना काय करायला हवं हे माहीत असतं पण ते करत नाहीत,
कारण त्यांच्यावर त्यांच्या सवयींचा ताबा असतो. उदाहरण बघा, तुम्हाला माहिती आहे की सकाळी लवकर उठणं चांगलं आहे, पण तरी तुम्ही उठत नाहीत कारण तुमचं मन तुम्हाला थांबवतं. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण मिळवा आणि जे योग्य आहे ते करा. नंबर 11 मित्रांनो, संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट वेळ घेते. आजकाल सगळ्यांना लगेच परिणाम पाहिजे असतो, पण यश ही अशी गोष्ट आहे जी हळूहळू तयार होते. जर तुम्ही लगेच परिणाम न दिसल्यामुळे थांबला तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. उदाहरण बघा, शेतकरी बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशीच फळ येईल अशी अपेक्षा करत नाही. तो वाट बघतो आणि मेहनत करत राहतो. त्यालाही माहीत असतं की वेळ लागणार आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवा. नंबर 12 मित्रांनो, कृती करा, कारण विचार करून काहीच बदलत नाही. अनेक लोक खूप प्लॅनिंग करतात, खूप विचार करतात, पण ते काहीच ॲक्शन घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य तसंच राहतं. उदाहरण बघा, 2 मित्र आहेत. एक सतत विचार करतो आणि एक करतो की मला हे करायचं आहे आणि दुसरा लगेच छोट्या पावलांनी सुरुवात करतो. काही दिवसांनी जो सुरुवात करतो तोच पुढे जातो आणि जो फक्त विचार करतो तो तिथेच राहतो. त्यामुळे विचार करणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कृती करणं. नंबर 13 मित्रांनो, स्वतःच्या चुका स्वीकारा, नाहीतर तुम्ही कधी सुधारू शकणार नाही. अनेक लोक त्यांच्या चुका लपवतात किंवा दुसऱ्यांवर टाकतात, पण त्यामुळे ते कधीच पुढे जात नाहीत. कारण सुधारणा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही तुमची चूक मान्य करता. उदाहरण बघा, एक माणूस परीक्षेत नापास होतो आणि म्हणतो पेपरच कठीण होता, तर दुसरा म्हणतो माझी तयारी कमी होती. पहिला माणूस पुन्हा तसाच राहतो, पण दुसरा पुढच्या वेळी जास्त तयारी करून पास होतो. त्यामुळे स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्यातून शिका. नंबर 14 मित्रांनो, आरामाच्या सवयी सोडा, कारण प्रगती नेहमी कठीण मार्गावर मिळते. जिथे तुम्हाला जास्त आराम वाटतो तिथे तुमची वाढ थांबते, कारण तिथे नवीन काही शिकायला मिळत नाही. अनेक लोक फक्त सोपं आणि आरामदायक काम निवडतात आणि त्यामुळे ते तिथेच अडकून राहतात. उदाहरण बघा, जर तुम्ही रोज तेच सोपं काम करत राहिला तर तुम्ही कधीच नवीन कौशल्य शिकणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला थोडं कठीण काम दिलं तर तुम्ही हळूहळू मजबूत बनता. त्यामुळे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता. नंबर 15 मित्रांनो, तुमच्या शब्दावर ठाम राहा, कारण विश्वास निर्माण करायला वेळ लागतो. लोक तुमच्यावर विश्वास तेव्हाच ठेवता जेव्हा तुम्ही ते बोलता ते करता. अनेक लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात पण वेळ आल्यावर मागे हटतात, त्यामुळे त्यांची किंमत कमी होते. उदाहरण बघा, तुम्ही कोणाला वचन देता आणि ते पूर्ण करता तर तो माणूस पुढेही तुमच्यावर विश्वास ठेवेल. पण जर तुम्ही वचन मोडलात तर पुढे कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे कमी बोला, पण जे बोला ते नक्की पूर्ण करा. नंबर 16 मित्रांनो, स्वतःला सतत सुधारत राहा, कारण स्पर्धा खूप वेगाने वाढते आहे. आजच्या काळात जो माणूस स्वतःला अपडेट ठेवत नाही तो मागे पडतो, कारण जग खूप वेगाने पुढे जात आहे. अनेक लोक एकाच गोष्टीवर थांबतात आणि मग त्यांना वाटतं की आम्ही मागे का पडलो. उदाहरण बघा, एक माणूस नवीन तंत्रज्ञान शिकतो आणि दुसरा जुन्याच पद्धतीने काम करतो. काही काळानंतर पहिला माणूस पुढे जातो आणि दुसरा मागे राहतो. त्यामुळे स्वतःला रोज थोडं सुधारत राहा. नंबर 17 मित्रांनो, नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण ते तुमची ऊर्जा संपवतात. तुम्ही कसं विचार करता यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं. जर तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करत राहिला तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवघड वाटेल आणि तुम्ही प्रयत्नही करणार नाही. उदाहरण बघा, एक माणूस प्रत्येक संधीमध्ये अडचण बघतो आणि दुसरा प्रत्येक अडचणीत संधी शोधतो. दोघांनाही सारखीच परिस्थिती असते, पण त्यांचा विचार वेगळा असल्यामुळे त्यांचे परिणामही वेगळे असतात. यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. नंबर 18 मित्रांनो, कृतज्ञ राहा, कारण समाधानी मनच मोठं यश मिळू शकतं. अनेक लोकांचे कडे खूप काय असतं पण तरी त्याचं समाधानी असतात, कारण त्यांना जे नाही त्यांचाच विचार असतो, पण जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरण बघा, एक माणूस त्यांच्याकडे जे आहे त्याबद्दल आनंदी असतो आणि दुसरा नेहमी तक्रार करत राहतो. पहिला माणूस शांत आणि फोकस राहतो, त्यामुळे तो पुढे जातो आणि दुसरा तसाच राहतो. त्यामुळे रोज थोडा वेळ काढून स्वतःला आठवण करून द्या की तुमच्याकडे किती चांगल्या गोष्टी आहेत. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.